म्हणून बहिणीनो आपल्याला चला तुम्हाला माझं माळ दाखवते. लय दिवस झालं दाखविलंच नाही. आपण तवा नाही का लसूण लावला होता तेव आपला हे लसूण आहे. लसूण गावरान लसूण ही गावरान कोथिंबीर हेवडाली झाली ही खायला चालू केली. आणि इथं ही मेथीची भाजी होती. मेथीची भाजी बी खुडून नेली खायला. आणि ही आंबाडी हा बा ही भेंडी. हा तुम्हाला सांगते तेवढी एक सरी खुरपीली. आणि ह्या दोन साऱ्याला कवा मुहूर्त लागत आहे काय माहिती. ह्याच्यात कांदे लावायची ते ही एक आणि ह्या दोन साऱ्यामध्ये कांदे लावायची. हा बा ही भेंडी ही गारव्याची भेंडी येत नाही. एवढूशा भेंडीला फुलं आलीत. ही 6 महिन्यात भेंडी येत असते. ती तितक्याच्या वरी वाहत. गावात जायला बना नाही कांद्याला रान ठुलय. आणि मी कांद्याची पात आणली होती. एखाद्या बाईने कांदे लावले असते ना आणि कांदे दाट झाल्यावर पात आणली विकायला 10 रुपये पावशेर. मग काय केलं ते कांद्याची पात वरची घेतली आणि हे लावायला ठुलं. काढून ही फ्रीजमध्ये राहिलंय 2-3 दिवस. फ्रीजमधून काढलं आणि आज लावीन उद्या लावीन आज लावीन उद्या लावीन आपल्याला पात खाय पुरतं तरी होईल म्हणलं. ह्याला काय बनाना लावायला तर हे आता लावायला आणलंय. आज फ्रीजमध्ये 4 दिवस दारामध्ये 4 दिवस तरी ह्याच्यातून पात फुटली. आता हे जर लावलं ना तुम्हाला सांगते 15 दिवसांनी कांदे बी खाली बुडात होते ते आणि खालून वरची आपल्याला पात बी खायला होती. रोप आणायचंय पण रविवारी रोप येतं आणि गावात जायला काही बना नाही. असल्या भानगडी येतं बघा. आता पुस्तक सगळं माळवं लावलं असतं तर खायला आलं असतं. कोथिंबीर आली मेथीची भाजी आली आणि बाकीचं लावलं असतं तर आलं असतं. त्या तिथं हे तसला आंबट चुका लावलाय. आणि शेपा आणायच्यात आहे आणि शेपा लावायच्यात आहे. ते मिक्स करून भाजी खावं लागते. तर ते आणणं व्हाय नाही आणि आणलं तर लावणं व्हाय नाही. असल्या पंचायती इथं. नाही तर एवढ्या रानामध्ये ना जर सगळं लावलं तर आपल्याला भाजीपाल्याला जायची बाजारात गरज नाही. फ्रीजमध्ये ठुलं दारात ठुलं तरी फुटायच लागले. हे कवर बी राहत असतं. हे जी जात लई लापट असते. आता हे कवा मुहूर्त लागत आहे. थोडी कोथिंबीर टाकायची अजून म्हणजे ही खाल्ली हे काय मस्त आली. आणि भावानं बहिणीनं हवा तुम्ही म्हणताना हे शेप आहेत काय तिथं तर लई मोठे आहेत. हवा हे मी बडीशेप खालीच होते आणि माझ्याकडून बडीशेप सांडली तर मग मी काय केलं म्हणलं टाकून द्यायची ना रानात आणली आणि ह्याच्यासोबत ईस काटली. तर हा बा ही आपली बडीशेपीची झाडं इथं हे आणि त्या तिथं लई मोठे आहेत. ही तर कोथिंबीर आहे तिथं आहे आणि अजून तिकडं टाकली ना तर लगेच वापती तवार खायला येते. ती वरवर टाकावं लागते. कोथिंबीर मेथी हुलशिका आली की टाकायची आपल्याला. ही संपू तर दुसरी संपू तर तिसरी. त्याला मुहूर्त लागला. लसूण एवढाच एवढ्याच ह्या 2 आहेत का त्या कडीला आलो 12 महिने हटत नाही माणसांना खायला. आता रविवारी नक्की बाजारात जाईन एवढ्यापुरतं रोप आणीन आणि रोप आणून लावीन. आले हे वाघ मला काम सुधरून देत नाही. आला की काय करतो त्याला गवत कळत नाही. पहिल्यांदा हे लसूणच उपटाय घालतो. त्याच्या घेणं येणं होत नाही. हा बा हे मेहुरीचं झाड आहे आपलं. हे फोडणी द्यायला नाही का वरणाला त्याला मोहरी असते. ती मोहरी लावली नाही मनानेच आली. आला वय ठीक आपली कोथिंबीर आहे इथं. काय करतो तू. हो हात भरले माझे. हो चिकुले आणि चला घरी चला. नको डोळ्यात माती जाईल. आता ही तांदूळची भाजीचा एक मोड आहे. मला सकाळी घरामागं सापडली होती. मी तांदूळची भाजीच केली. भोपळ्याचं झालं आपल्या झाड ते केवढा आलाय तिथं एक. मला भोपळा वागा लय मोठा आलाय. त्याला तिथून एक खायचो लिखून मी बरं झाला मी बघितलंच नाही. भोपळ्याची भाजी आवडती का. आता मी काढीन पुन्हा वरी जाऊन. त्या तिथं हाय एक बारका आणि शिव एक लय मोठा आहे तुला उचलायचा नाही. तिथं 2 आहेत बियाला ठुले ते ती काढली तर बघ ना केवढा लिहिते. चल मी दाखवते आपण बघू. म्हणजे तू बॉडी होय तुला उचलन होय बरच शिवती. हो पुढच्या वर्षीला पाणी
आमचा भोपळा हे बारकुले वर यायला लागले. तिकडे एक आहे एवढा त्या कोपऱ्याला. तोडू नाही ह्याला, वाळल्यावर तोडावं लागतं.